नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी ब्लॉगची सुरुवात करतोय. मेन गोष्ट अशी आहे की बरेच दिवस वाटत होतं की ब्लॉग चालू करू पण अजून काय ते शक्य झालं नाही. आज मी विचार केला एक का होईना कसाही कंटेंट असो पण दिवसाची सुरुवात तरी करूच आपण आणि जे काय असेल ते थोडं थोडं करून आठवायला तरी लागेल ॲटलिस्ट ब्लॉग चालू केला तर आज आहे जून 12 जून. असं काही लोकांना माहीत नसेल मी जॉबसाठी स्विच केलं त्याच्यानंतर मी आता अंबरनाथमध्ये आहे. त्याच्यामुळे आपले जे ट्रेकिंगचे ब्लॉग्स यायचे ते सुद्धा बंद झालेले आहेत. कारण इथे नियर बाय ट्रेक आहेत, नाही असं नाही, बट ट्रॅव्हलिंग आणि हे सगळं खूप कठीण होत बसतं. त्याच्यामुळे अवॉइडच केलं होतं आणि थोडं फायनान्शियल कंडिशनमुळे ब्लॉगसुद्धा बंद होते. सो आता आपण पुन्हा एकदा ब्लॉग चालू करतोय. दुसरी गोष्ट, नेचर अपडेट द्यायचं झालं तर अंबरनाथमध्ये नुसते ढग आहेत. त्याची नुसते ढग आहेत. 12 जून आले आणि अजून पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाही आहे. माझ्या प्रेझेन्समध्ये तरी अजून एक सुद्धा थेंब पडला नाही आहे. सो मी खूप खूप आतुरतेने वाट बघतोय पावसाची. पाऊस काही येत नाही आहे. सो ते जाऊ दे. सो आता मी डेली ब्लॉग तर चालू करतोय पण ज्या गोष्टी ब्लॉगमध्ये मी कव्हर करेल अशा काही गोष्टी ज्या माझ्या डेली रुटीनमध्ये येतात. आता सो जॉबला जाणं येणं हा सगळा पार्ट जो आहे तो कॅमेरा आणि हेल्मेट आणि बाईकवरचा आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यातलं जास्त पार्ट येईल असं मला वाटत नाही. कारण बाईकने मी जॉबवरती जातो बट तिकडे कॅमेरा अलाव नाही आहे. सो त्यामध्ये पण असं होईल की काढणं घालणं ह्याच्यातच जास्त टाईम जातो, जॉबला उशीर होतो. त्याच्यामुळे ते पण अवॉइड केलं होतं. बाय द वे आता जाऊ दे, मी आता उठलो आहे, 11:30 वाजलेत, अजून आंघोळ पण नाही आहे. सो आंघोळ करू. बाय द वे, लोकांना माहीत नसेल, पहिला माझ्याकडे एकही मोटरसायकल नव्हती, बाईक नव्हती. मोटरसायकलपेक्षा पण बाईक ॲड्रेनलिन रिलीज करते बाईकसुद्धा ऐकलं. सो आपल्याकडे आता आहे हिमालयन 411. हिमालयन 411, बट तिला अजून कुठेच ॲडव्हेंचरला घेऊन नाही गेलं अजूनपर्यंत. नुसते फॅमिली गाईड चालले. सो वी आर प्लॅनिंग फॉर दी ॲडव्हेंचर. ॲक्च्युली लडाखचा प्लॅन पण ठरला होता बट ते आता कॅमेरामध्ये सांगण्यासारखं नाही आहे. तर आता बघायला गेलं तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश वगैरे झालेलं आहे. ॲज यू कॅन सी. तुला एक गोष्ट सांगायची, आता देववती करेन आणि मग नंतर जेवण बनवता येईल आणि नंतर मग ऑफिस आपलं जे आहे ते डेलीचं रुटीन. बट एक तुम्हाला गोष्ट सांगायची, ॲक्च्युली आता त्याचा उन्हाळा होता. आता मी विचार करत होतो उन्हाळा जाईल, पावसाळा येईल, पण त्याच्यात काय अजून पाऊस पडायचं नावच घेत नाही. सो मी वाईफला असंच एकदा बोललो होतो की टॅनिंग होते भरपूर, असं तसं हे ते. सो तिने एक हे आणलं आहे, हे घरचं सोप आणलं आहे, डिटॅन सोप. सो आता हा यूज करतोय मी सध्या. आज तर पहिल्यांदा यूज केला आहे, बघू याचा रिझल्ट काय होतं काय नाही. बट असं वाटतं की यूजफुल आहे. हा एक आणला आहे तिने आणि हा फेसवॉशसुद्धा आणला आहे. सो दोघं यूज करतो आहे आम्ही, बघू कसं काय प्रोडक्ट. त्याची प्राईस बघायला गेलं तर फेसवॉश कमसे कम 300 रुपयाचा फेसवॉश आहे आणि हा जो डिटॅन सोप आहे हा 200, 220, 250 रुपयाचा सोप आहे. सो असा प्रोडक्ट आहे. सो बघू आता मी यूज करतो, बघू कसं वाटतं कसं नाही हे तुम्हाला समजेलच. मी परत एकदा रिव्ह्यू देईनच जर मला चांगलं वाटलं तर. चलो फिर अभी खाना बनाने का है, आगे अपना जो काम है वो करने का है. सो बाईक्स कट ऑफ अँड कुकिंग सुरू. चला आता जेवण बनवायला घेऊ. आणि जेवण बनवण्यामध्ये काय काय लोकांना असं वाटतं की यार नवरा आहे, जेवण बनवतोय, बायको कुठे आहे काय, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात येत असतील. बट बायको पण जॉबला गेली. सो ती काही लोक म्हणतील बनवून का नाही गेली. सो नाही जमलं बनवायला. बट ठीक आहे, आता ती गेली कामावर, आपण आपलं जेवण बनवू, डबा रेडी करू आणि कामावर जाऊ.
तेच बघत होतो की जर बाईक राईड फिरायचं झालं तर वन डे ट्रिप कुठली चांगली आहे मुंबईमध्ये किंवा अंबरनाथच्या नियर बाय खोपोली जाऊन लोणावळा जाऊन त्या सगळ्या तर आहेतच बट त्याच्या रिलेटेड अजून जवळपास असं कुठलं सोपा ट्रेक आहे की म्हणजे तिथे वाईफ आणि मी आम्ही दोघं जाऊ शकतो इवन कुणी आलं तरी पण काही हरकत नाही बट अशा सगळ्या लोकेशन मी सर्च करतो आहे अशा ठिकाणी जर तुम्हाला माहीत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा की कुठले कुठले ठिकाणं आहेत अंबरनाथ बदलापूरच्या ठिकाणी जे की मी जाऊ शकतो एक लेक भेटली आहे पण ती आता मला एक्सप्लोर करावी लागेल ती जाऊन ॲक्च्युअल जाऊन मला बघावं लागेल तिचं लोकेशन अजून काय हिडन लोकेशन बोलतात पण काही माहीत नसतं कोणाला ठीक आहे पण तिकडे जाऊन बघू आणि तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज मी आता ब्लॉगिंग तर चालू केली पण एक मेजर गोष्ट माझ्या लक्षात आली की ब्लॉगिंग वगैरे तर चालू केली पण जे माझं सगळं पहिल्याचं मटेरियल होतं एडिटिंग बिडिटिंगचं ते सगळं कुठे आहे माझं लॅपटॉप वगैरे सगळं सगळं असं झालं की पूर्ण रस्टिंग लागून गेले पूर्ण असं झालं आहे की मी ब्लॉगिंग तर चालू केली आहे मला माहिती आहे मला ब्लॉगिंग चालू करायचे आहे मला बरंच काय काय करायचं आहे पण त्या गोष्टी मेंटेन करायला मला सगळं ब्लॉगिंगचं सगळं मटेरियल जे होतं माझं जे जुनं मी यूज करायचो ज्याच्यामध्ये ब्लॉगिंग होतं त्याचा एंड स्क्रीन होती कॅप्शन्स म्हणजे सगळा जो फॉर्मॅट रेडी होता माझा जे फॉन्ट बॅकग्राऊंड म्युझिक सगळं काही ते मला पुन्हा शोधावं लागणार आहे आणि त्यासाठी वेळ जाणार आहे आता 12 जूनचा ब्लॉग आहे हा कधी येईल मला माहीत नाही आणि प्रोबॅबिलिटी आहे तो मी आता लॅपटॉप शोधत होतो मला आता लॅपटॉप भेटतो आहे की नाही ते बघत होतो स्वतः लॅपटॉप बघतो मी आता एवढं सगळं झाल्यावरती लॅपटॉप भेटला आहे मी इथे बाहेरच ठेवला होता सो यू कॅन सी इथे हा लॅपटॉप आहे माझा सॉरी फॉर दिस मिस सो लॅपटॉप आहे आपल्याला चार्जिंग आहे त्याचं आणि माऊस तर मेन लागतो सगळं तो लॅपटॉप पण भेटला आहे सो लॅपटॉपमध्ये आता सगळा डेटा आहे की नाही ते चेक करावं लागेल ते चेक करतो तर आपलं नशीब चांगलं आहे आपल्याकडे जो सगळा डेटा होता जो बॅकग्राऊंड म्युझिक होती जे फॉन्ट्स होते किंवा जे मराठी फॉन्ट्स कॅलिग्राफीचे फॉन्ट जे असतात मराठीतले ते सुद्धा आहेत सगळं आहे बॅकग्राऊंड म्युझिक आहे अँड स्क्रीन आहे जे मध्ये ग्लिच टाकायचं ते सुद्धा आहे सगळा डेटा आपला तसा लॅपटॉपमध्ये फक्त लॅपटॉपला थोडं वेळ लागला आहे बस एवढंच सो आपण जे आपला जो सॉफ्टवेअर होता ॲडोबी प्रीमियर प्रो होता आय थिंक सो तो सुद्धा आहे सगळं आहे आता आपण एडिटिंग करू शकतो बट त्या एडिटिंग खूप वर्ष झालं मी केले नाही आपण आता खूप वर्ष झाले मी एडिटिंग केली नाही आहे आता किती वेळ लागेल काय लागेल आता जेव्हा मी करायला बसेन तेव्हाच मला समजेल कारण असे काय काय मी शॉर्ट प्लॅन करायचो आता ते प्लॅन करता येत नाही आहेत बरंच म्हणजे असं बराच असं ट्रिप गेला आहे ब्लॉगिंगचा जो ब्लॉगिंगचे मेन कंटेंट असायचे किंवा म्हणजे आता पहिला मी कंटिन्युअसली ब्लॉग करायचो ना सो मला बघितल्यावर बरोबर लगेच कळायचं की कंटेंट काय आहे सो आता मला विचार करावा लागतो अरे कंटेंट आहे का नाही आहे हा थोडा बदल झाला आहे बाकी बघू आपण कसं काय हळूहळू सवय होऊन जाईल पण करायचं तर आहे त्याच्यामुळं हा सुरू केला ह्याच्या अगोदर अजून एक ब्लॉग शूट केला होता पण तो पण टाकला नाही सो तो पण एक जर याच्या अगोदर जर मी एक टाकला तर तो एक बनवून टाकेन त्याचे पण फुटेज आहेत माझ्याकडे पण शोधावे लागतील बघू आता मी जेवण रेडी होऊन खाली आहे आणि जी 411 मी घेतली ती तुम्हाला माहीत नसेल किंवा बघितली नसेल तर तिचे बिरोल शॉट दाखवतो तुम्हाला थोडेसे आणि आय थिंक सो मला ब्लॉग इथे सेंड करेन किंवा मग उद्या पण कंटिन्यू करेन जर किती ब्लॉग कंटेंट होते त्याच्यावरती मला माहीत पडेल आता जर मी रात्री एडिटिंग करायला चालू केली तर मला माहीत पडेल की नक्की किती मिनटाचा ब्लॉग होतो मग त्या हिशोबाने जर कंटिन्यू केला तर करेन आता मग ब्लॉग तिकडे सेंड करेन तर आता जेवतोय मी जेवताना मी काही ना काहीतरी बघत राहतो सो मी आता स्पायडर नोयार बघतोय सिरीज हे लोक मार्वलचे फॅन आहेत त्यांना मी रिकमेंड करेन पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एकदम मस्त सिरीज आहे एकदम सूदिंग सिरीज आहे थोडं सगळं हळूहळू बिल्डअप होतं आणि शेवटचा एपिसोड आहे चांगला आहे सो मी रिकमेंड करेन तुम्ही बघा आणि आता ते माझा शेवटचा एपिसोडच चालू आहे सो मी बघतो आणि जेवतो
आता खाली आलो आहे. तुम्ही आपल्या हिमालयनची बिरोल शॉट तर बघितलेलं असेल. आता तीच हिमालयन घेऊन आपल्याला ऑफिसला जायचं. राईड नाही, फक्त ऑफिस राईड होते बस, बाकी काय नाही. सो आता ऑफिसला जाऊ आणि बघू, रात्री भेटू डायरेक्ट. तर आता जस्ट ऑफिसवरून घरी आलो आणि लग्न झालेल्याचा एकच फायदा आहे की तुम्ही ऑफिसवरून आलात, आता मी फ्रेश झालो जस्ट आणि लगेच जेवणाच्या ताटावर बसलो. म्हणजे काय काय केसमध्ये जर बायको कामावरून लवकर आली तर गरम गरम जेवण भेटतं. हा एक प्रॉफिट आहे. आता मी बोलतो तर ते हसते, पण ठीक आहे. हा एक प्लस पॉईंट आहे जेवणाचा. आता पटपट जेवण करू आणि थोडासा एक वॉक करून घेऊ. आता मी वॉकिंगला आलो होतो. वॉकिंग म्हणजे इन द सेन्स आम्हाला थोडं रोडचं, आता मागे दिसतं असेल तुम्हाला, रोडचं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तर आम्हाला ह्या रोड, हा एक रोड आहे जो आम्हाला मेन रोडला जॉईन करतो. तर ह्या रोडचं काम किती झालं आहे ते बघायला आलो होतो आम्ही. कारण हा रोड नसेल तर आम्हाला कच्च्या रस्त्याने जावं लागतं. त्याच्यामुळे आता त्या बहाण्याने थोडं वॉकिंग चालू आहे. डायरेक्ट घरी जाऊन भेटू. तर आताच नाईट वॉक करून आलो आहे. आता विचार करतो हा ब्लॉग इथेच एंड करू. जेवढा मिनटाचा होईल तेवढा मिनटाचा ठीक आहे. बट असं वाटतंय बघू, जर कंटिन्यू केलं तर कंटिन्यू पण करतो, जर एंड केला तर इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. असंच पुढे कंटेंट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सायोनारा.